देणार नाही 50 रुपये देणार नाही देणार नाही देणार नाही 50 रुपये देणार काय खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय देणार नाही देणार नाही 50 रुपये देणार नाही कडकडीत संप जो आहे तो पुकारलेला आहे काय मागणी आहे कशा पद्धतीने संप असणार आहे? आम्ही गेले 1 महिना झाले या शासनाकडे मागणी करत आहोत की जो पासिंगचा दंड दररोजचा 50 रुपये आकारलेला आहे तो त्यांनी तात्काळ रद्द करावा. पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करते. यापूर्वी आम्ही कलेक्टरना पत्र दिलं, RTOना निवेदन दिलं, त्यानंतर रिक्षात आम्ही मोर्चा काढला, त्यानंतर खरडा भाकरीचं आंदोलन RTOच्या दारात केलं, पण त्याची दखल शासन स्तरावर घेतली नाही. त्यामुळं आज आम्हाला हा 16 तासाचा रिक्षा बंदचा निर्णय घ्यावा लागला. आमची शासनाकडे विनंती आहे, एक तर तुम्ही आम्हाला काय देत नाही, आमच्याकडे नेहमी घेत आला आहे, पण हा जो जुलमी दंड जो आकारलेला आहे तो आम्हाला सहन होण्याच्या पलीकडचा आहे. त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेऊन हा दंड तात्काळ माफ करावा, अन्यथा यापुढच्या काळात याच्यापेक्षाही तीव्र टप्प्यानं आंदोलन करू आणि शासनाला हा दंड पाठिंबा घेण्यास भाग पडू. या संपामध्ये कोल्हापुरातील 16,000 रिक्षा आणि व इतर भागातील 11 तालुक्यातील मिळून सर्व मिळून 22,000 रिक्षा, टॅक्सी, लक्झरी या सगळ्यांनी आम्हाला जे संपासाठी पाठिंबा दिलेला आहे. संप आम्ही एवढ्यासाठीच केला आहे की आम्हाला पासिंगसाठी 50 रुपये दंड लागू केलेला आहे. हा 50 रुपये दंड आहे, हा जुलमी दंड आहे. आमची परिस्थिती नाही, एक तर आमचा रिक्षा व्यवसाय जो आहे हा तोडका मोडका आहे आणि ह्यात या शासनानं आम्ही वर्षाला पासिंग करत असताना 20,000 रुपये आम्हाला खर्च येतो. एवढं करत असताना शासनानं आम्हाला 50 रुपये दंड पासिंगसाठी दिवसा पासिंगसाठी 50 रुपये दंड लागू केलेला आहे. हा अन्यायकारक दंड आहे. बऱ्याच वेळेला याच महिन्यात आम्ही आंदोलन केलं तरी पण शासन दुर्लक्ष केलं. अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिली, अधिकाऱ्यांनी निवेदन आपल्या जवळच ठेवली, वरती शासनाला काही कळून दिलेलं नाही. त्यामुळे आज आम्हाला कोल्हापुरातील रिक्षा बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि हा जो दंड आम्हाला केलेला आहे हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दंड करून माफ करून द्यावा ही आमची प्रामाणिकपणे सर्व रिक्षाचालक वाहनधारकांच्याकडून इच्छा आहे.